मित्रांनो नमस्कार. नुकतंच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. या प्रसिद्धीपत्रकानुसार जी 28 एप्रिलला एक्झाम होणार होती ती एक्झाम ही पोस्टपोन करण्यात आलेली आहे आणि त्याची जी डेट आहे ती अजूनही आयोगाने मेन्शन केलेली नाही आहे. बघा, हा जो प्रसिद्धीपत्रक आहे यामध्ये आयोगाने त्याचं रिझन सांगितलं आहे. या रिझनमध्ये त्यांनी असा उल्लेख करण्यात आलेला आहे की 2024मधील आरक्षणाच्या तरतुदी विचारात घेता शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतर उपरोक्त नमूद परीक्षांच्या बाबतीतील पुढील घोषणा आयोगातर्फे करण्यात येणार आणि ज्या काही तारखा असणार आहेत त्या यथावकाश जाहीर करण्यात येणार. त्यामध्ये 205 जागा आपल्या राज्यसेवेसाठी होत्या. या 205 जागा राज्यसेवेसाठी असल्याकारणाने तर त्यावेळेस जे काही पदं त्याच्यामध्ये मेन्शन केलेले होते तर त्या पदांमध्ये या नवीन आरक्षणामुळे 10% आरक्षण जे नवीन लागू झालं आहे मराठा समाजासाठी, तर त्या आरक्षणाचे मध्ये काहीतरी सुधारणा करून त्या आकृतीबंध नवीन तयार होऊन आपली जाहिरात ही नव्या पद्धतीने प्रसिद्ध केली जाणार आहे. तर त्यासाठी जो वेळ हवा आहे तर त्या वेळ भेटण्यासाठी आयोगाने ही जी एक्झाम आहे ही पुढे ढकललेली आहे. इथे आयोगाने हे इलेक्शन हे कारण न देता आयोगाने हे आरक्षण हे कारण दिलेलं आहे त्यांच्या प्रसिद्धीपत्रकामुळे. त्यामुळे आपण एक असा अंदाज लावू शकतो की येणाऱ्या ज्या काही नवीन पदं आहेत, जसं की उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि बाकीचे DYSP वगैरे जे पदं आहेत, हे पदं नव्याने ॲड होण्यासाठी ही जी काही जुनी जाहिरात होती या जुन्या जाहिरातीमध्ये काहीतरी बदल करणं अपेक्षित होतं. त्यासाठी आयोगाने तो जो प्रस्ताव आहे तो सामान्य प्रशासनाकडे पाठवलेला आहे. तर त्या अनुषंगाने येणाऱ्या काळात त्याच्यामध्ये काही बदल होणार, जागा वाढणार हे तर निश्चित आहे. पण जागा वाढताना ते कशा पद्धतीने वाढायला हव्यात तर ते शासन निर्णय घेणार आहे आणि त्यानुसार मग पुढील जी डेट आहे ती आपल्याला प्रसिद्ध होऊ शकते. तर आपण आता एक अंदाज घेऊयात की कशा पद्धतीने ही पुढची डेट असू शकते. तर बघूयात आपण. सर्वप्रथम आज जर बघितला, हा जो व्हिडिओ येतो आहे तो 22 मार्चला येतो आहे. तर 22 मार्च जर आपण बघितलं तर पुढचे जर आपण काही दिवस बघितले तर आपल्याला हे माहिती आहे की 15 मार्च ते 4 जून या दरम्यान आपली लोकसभेची आचारसंहिता लागू असणार आहे. 4 जूनला मतमोजणी आहे. तर जर आपण बघितलं 4 जूनला जर मतमोजणी होत असेल 4 जूनला, तर आपल्याकडे किती दिवस शिल्लक आहेत तर आपल्याकडे जवळपास 90 दिवस शिल्लक आहेत. मार्चचे 10 दिवस, एप्रिल महिना पूर्ण, मे महिना पूर्ण आणि जून महिन्यातले जर आपण विचार केला तर 16 जूनला UPSCचा पेपर होणार आहे. 9 जूनला रविवार आहे, तिथे काही पेपर होणं शक्य नाही आहे. तर शक्यता आहे की 23 जूनला पेपर होऊ शकतो किंवा 30 जूनला पेपर होऊ शकतो. पण पेपर होण्याची दाट शक्यता आहे की जून महिन्यात पेपर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपण जूनलाच कन्सिडर करून आपल्या अभ्यासाची दिशा ठरवली पाहिजे. आता ह्यामध्ये जर आपण बघितलं तर 90 दिवस आपल्याकडे आहेत. तर या 90 दिवसाचं प्लॅन कशा पद्धतीने केलं पाहिजे हे आपण बोलूच. तत्पूर्वी आपण पुढे हे जाऊयात की मेन्सचं कशा पद्धतीने आपल्याला वेळ भेटणार आहे. तर पुढे जर आपण बघितलं तर जूनमध्ये पूर्वपरीक्षा होणार आहे आपण डिक्लेअर केलं. त्यानंतर जुलै, ऑगस्टमध्ये काही नसणार आहे, म्हणजे विधानसभेची आचारसंहिता नसणार आहे. त्यानंतर जर आपण बघितलं सप्टेंबर महिना, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर ह्या 3 महिन्यांमध्ये विधानसभेची आचारसंहिता लागू होते. मग त्यावेळेस पण काही नवीन जाहिराती वगैरे येत नाहीत. पण या इलेक्शनच्या पिरियडमध्ये एक्झाम होऊ शकतात. ओके, त्यामुळे जर कधी कंबाईनची एक्झामची जाहिरात आली आणि कंबाईनच्या मेन्सच्या ज्या तारखा आहेत ते जर या 3 महिन्यामध्ये आल्या तर त्याच्या एक्झाम होऊ शकतात. त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त डाऊट असणार नाही आहे. आपली जर राज्यसेवा बघितली तर राज्यसेवा ऑलरेडी मेन्शन केलेली आहे 14 डिसेंबर, 15 डिसेंबर आणि 16 डिसेंबर. त्यामुळे मला असं वाटतं आहे की डिसेंबर महिन्यात होणारी राज्यसेवाची मेन्स ही काही बदलणार नाही आणि बदलली तरी तर 1 महिना ती पुढे जाऊ शकते, जानेवारी 2025मध्ये. पण ती शक्यताही कमी आहे. जर आपण बघितलं, जर जून महिन्यात जर आपला प्रीचा पेपर झालेला असेल तर जून महिन्यात प्रीचा पेपर झाल्याच्या नंतर त्याचा जो निकाल आहे तो शक्यतो सप्टेंबर महिन्यात येईल. सप्टेंबर महिन्यात निकाल लागेल, मग 1 महिना तो फॉर्म भरायचा वगैरे प्रोसेस चालेल. तर मे बी ही डिसेंबरची एक्झाम पण पुढे जाण्याची शक्यता असू शकते, कारण की आचारसंहिता वगैरे मधात येणार आहे. तर आता आयोगावर आहे की आयोग हा जून महिन्याचा जो निकाल आहे तो किती लवकर लावणार, मग त्यानंतर मेचे फॉर्म भरायची प्रोसेस किती दिवस चालणार आणि मग पुढची डेट कशा पद्धतीने असणार. तर ही सगळी जी काही प्रोसेस आहे ही आपल्या आता प्रीचा पेपर ज्या दिवशी होईल त्या दिवसापासून ती प्रोसेस स्टार्ट होईल. मग त्यानुसार आपण जास्त चांगल्या पद्धतीने अंदाज लावू शकतो.
आता आपला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, तर 2 ज्या आचारसंहिता येत आहेत एका वर्षामध्ये, म्हणजेच आपले लोकसभेसाठी 3 महिने आणि विधानसभेसाठी 3 महिने, असे 6 महिने आपले इलेक्शनमध्येच जात आहेत असं आपण बघतोय. तर जर जूनमध्ये एक्झाम असेल आणि जर आपल्याकडे 90 दिवस असेल तर कशा पद्धतीने आपण प्लॅनिंग करायला पाहिजे ते आपण बघू. मित्रांनो बघा, आपण मागच्या वेळेसही अशा पद्धतीचा एक व्हिडिओ बनवला होता की ज्यामध्ये आपण सगळी प्लॅनिंग वगैरे विद्यार्थ्यांना सांगितली होती की तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करायला हवा. आता या राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये राज्यसेवा करणारे विद्यार्थी आहेत आणि त्याचबरोबरीने इंजिनिअरिंग किंवा कृषी किंवा वनसेवा, तर हेही विद्यार्थी यामध्ये पार्टिसिपेट असतात. तर या विद्यार्थ्यांना पण याचा नक्कीच फायदा होईल की कशा पद्धतीने आपण प्री पास केली पाहिजे, कारण की जर प्री पास केली तरच ते पुढे त्यांची मेन्स देऊ शकतात. त्याच्यामुळे सगळ्यांना ही जी काही स्ट्रॅटर्जी आहे ती सारखीच आहे. त्याचबरोबरीने आता काही असे उमेदवार असतील की ते ऑलरेडी सिस्टीममध्ये आहेत, ऑलरेडी ते गव्हर्मेंट जॉबला आहेत आणि त्यांना इलेक्शनची ड्युटी वगैरे लागलेली आहे. तर आणि काही असे लोक असतात की ते जॉबही करतायत प्रायव्हेटमध्ये. तर या सगळ्यांचा एक अंदाज घेऊन आपण हा शेड्यूल देतो आहे. तर या शेड्यूलमध्ये जर आपण बघितलं, या प्लॅनिंगमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला समजेल की MPSC करणारा जो क्राऊड आहे तो 2 पद्धतीचा आहे. एक आहे की जे जुने विद्यार्थी आहेत आणि त्यांनी मेन्स वगैरे पण दिलेल्या आहेत असे विद्यार्थी, आणि त्यांना कमी वेळ आहे असे पण काही विद्यार्थी, ही एक कॅटेगरी झाली. आणि दुसरी एक कॅटेगरी अशी की जे फ्रेशर्स मुलं आहेत, जे नवीन कॅन्डिडेट आहेत, जे नुकतेच 2 वर्ष किंवा 1.5 वर्षापासून या तयारीमध्ये आहेत. तर त्या विद्यार्थ्यांसाठी पण एक स्ट्रॅटेजी सांगण्याचा मी इथे प्रयत्न करतो. जे न्यू आणि फ्रेशर्स मुलं आहेत त्यांनी काय करायला हवं या 90 दिवसामध्ये, कारण की आपला हा जो पूर्ण प्लॅन असणार आहे हा 90 दिवसाचा असणार आहे, जून महिन्यापर्यंतचा. तर या 90 दिवसामध्ये जो तुमचा आतापर्यंतचा अभ्यास झालेला आहे 28 एप्रिलसाठी तो तुमचा तसाच कंटिन्यू झालेला असेल. मे बी तुम्ही तिथे टेस्ट सिरीज वगैरेही पण दिलेल्या असतील असं मी कन्सिडर करतो. तर या 90 दिवसात तुम्ही आता राहिलेला जो भाग आहे तो त्याच्यामध्ये तुम्ही असं करू शकतात की स्टेट बोर्ड जर तुमचे राहिलेले असतील किंवा यापूर्वीही जर तुम्ही स्टेट बोर्ड वाचलेले असतील तर त्याला चांगल्या पद्धतीने तुम्ही रिव्हिजन या 90 दिवसात दिलं पाहिजे. मग स्टेट बोर्डमध्ये जर आपण बघितलं तर कोणकोणते स्टेट बोर्ड वाचायला हवेत तर हे आपण इथे सांगूयात. जर आपल्याला जिओग्राफी करायची असेल तर तुम्हाला 8वीपासून तर 11वीपर्यंतचे सगळे स्टेट बोर्ड तुम्हाला वाचावं लागतील, कारण की याच्यातून प्रश्न जसे त्या तसे पडतात. त्यामुळे 8वी ते 11वीचं स्टेट बोर्ड, जर तुमच्याकडे जुने पुस्तकं असतील जिओग्राफीचे स्टेट बोर्डचे तर ते असल्यावर तर चांगलंच आहे, आणि नवीन असले तरी काय हरकत नाही, पण स्टेट बोर्ड तुम्ही वाचले पाहिजे. त्याचबरोबरीने जिओग्राफीसाठी NCERTचं 11वीचे जे 2 पुस्तकं आहेत, फिजिकल जिओग्राफी आणि इन्व्हायरमेंट जिओग्राफी, तर तेही तुम्ही वाचायला हवेत, NCERT आणि स्टेट बोर्ड जिओग्राफीसाठी. त्यानंतर आपण बघूयात हिस्ट्रीसाठी काय करायला पाहिजे. आता प्रीसाठी आपल्याला माहिती आहे की हिस्ट्रीला 2 एक्स्ट्रा सब्जेक्ट म्हणजे 2 एक्स्ट्रा टॉपिक आहेत आपल्याला. एक आहे आपलं एन्शियंट आणि मिडिएवल, मध्ययुगीन भारत आणि प्राचीन भारत. तर या 2 टॉपिकवर मिनिमम 6 प्रश्न येत असतात. या 6 प्रश्नांना कसं कवर करायचं तर 11वीचं स्टेट बोर्ड घ्यायचं. 11वीचं स्टेट बोर्ड जे न्यू आहे ते तुम्ही इथे वाचलं पाहिजे. त्यानंतर आता हिस्ट्रीमध्ये जे काही महाराष्ट्राचा इतिहास आहे, हा महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला 11वीचं जे स्टेट बोर्ड आहे जुनं ते तुम्ही वाचलं पाहिजे. 11वीचं जुनं स्टेट बोर्ड आणि 11वीचं नवीन स्टेट बोर्ड. तर 11वीचं नवीन स्टेट बोर्डमध्ये तुमचं एन्शियंट आणि मिडिएवल कवर होईल, आणि 11वीच्या ओल्ड बुकमध्ये तुमचं महाराष्ट्राचा इतिहास कवर होईल. आता राहतं आहे आपलं आधुनिक भारत. आधुनिक भारतसाठी तुम्ही महाजन सरांचं पुस्तक चांगल्या पद्धतीने वाचलं पाहिजे. त्यानंतर आपण पुढे जाऊयात इकॉनॉमिक्ससाठी. तुम्ही काय केलं पाहिजे, इकॉनॉमिक्ससाठी तुम्ही आतापर्यंत जे वाचलं असेल ते तुमचा सोर्स असेलच, पण या 90 दिवसात जर तुम्हाला काही वाचायचं असेल तर तुम्ही बजेट वाचून काढा आणि देसले सरांचं पार्ट 2चं जे पुस्तक आहे ते तुम्ही वाचलं पाहिजे. आणि त्याचबरोबरीने जे अर्थतज्ञ आहेत त्यांनी जे ज्या थिअरीज सांगितलेल्या आहेत त्या अर्थतज्ञांची नावं
आणि त्यांचे डेफिनेशन आणि त्यांनी ज्या थिअरीज सांगितलेल्या आहेत त्या तर तुम्ही वाचल्या पाहिजे. अर्थशास्त्राचं जे नोबेल आहे ते कोणाला भेटले ते तुम्ही बघितलं पाहिजे. काही रिपोर्ट्स आहेत ते तुम्ही बघितले पाहिजे. लेटेस्ट रिपोर्ट, बजेट, महाराष्ट्राचे बजेट, भारताचं बजेट, हे तुम्ही या मधल्या काळामध्ये तुम्ही हे कवर करायला हवं. त्यानंतर आपण पॉलिटीवर जाऊयात. पॉलिटीमध्ये जर तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक वाचत असाल तर या 90 दिवसामध्ये तुम्ही लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचून काढलं पाहिजे. लक्ष्मीकांत पुस्तकातून जसे ते तसे प्रश्न आपल्याला राज्यसेवेला विचारले जातात. त्याचबरोबरीने पंचायत राज जर तुम्ही वाचलेलं नसेल तर पंचायत राज ही तुम्ही या कालावधीमध्ये वाचू शकता. 3 किंवा 2 प्रश्न हमखास पंचायत राजवर येतात. आणि करंटमध्ये जे काही नवीन घटना दुरुस्त्या वगैरे असतात किंवा जे काही राजकीय घडामोडी असतात त्याही तुम्ही इथे वाचून घेतल्या पाहिजे पॉलिटीसाठी. कारण की नुकत्याच भरपूर निवडणुका पण होत आहेत, तर त्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे करंट अफेअर्स असतात तेही तुम्ही एक्स्ट्रा अभ्यास म्हणून इथे वाचू शकता त्या 90 दिवसामध्ये. त्यानंतर पुढे आपलं आहे सायन्स. सायन्समध्ये जर तुम्ही फक्त भस्के सरांचं पुस्तक वाचलेलं असेल तर तुम्ही आता या 90 दिवसामध्ये स्टेट बोर्डही वाचून काढले पाहिजे. सायन्सचे स्टेट बोर्ड, कारण की सायन्सच्या स्टेट बोर्डमधले जे न्यूमेरिकल्स वगैरे असतात तर त्यावर जसे त्या तसे प्रश्न येतात. सायन्सच्या पुस्तकामधले जे सायंटिस्ट असतात त्याच्यावर जसे त्या तसे प्रश्न येत असतात. त्यामुळे स्टेट बोर्ड तुम्ही या येणाऱ्या काळामध्ये वाचायला हवेत. आता बघा किती सब्जेक्ट झाले आपले. जॉग्रफी झालं, हिस्ट्री झालं, इकॉनॉमिक्स झालं, पॉलिटी झालं, सायन्स झालं. इन्व्हायरमेंट जर तुम्ही वाचलेलं नसेल, तर इन्व्हायरमेंट तुम्ही वाचून घ्या. त्यामध्ये शाश्वत विकास, पर्यावरणाच्या ज्या परिषदा आहेत, पर्यावरणाचे जे करार आहेत ते चांगल्या पद्धतीने करंटचा टच देऊन ते तुम्ही बघायला पाहिजे. त्याचबरोबरीने आता जे काही पर्यावरणाच्या निगडीत जे काही डे साजरे होतात ते डेही तुम्ही वाचले पाहिजे. त्यांची थीम तुम्ही वाचली पाहिजे. आणि त्यानंतर रामसर साईट, बायो रिझर्व्स, नॅशनल पार्क्स, व्याघ्र प्रकल्प वगैरे जे आहेत त्यांचा डेटा, हे सगळं तुम्ही इथं या 90 दिवसामध्ये तुम्ही हे गोष्टी कलेक्ट करायला पाहिजेत. त्यानंतर आपण शेवटचा सब्जेक्ट जो आहे आपला करंट अफेअर्स. आता या करंट अफेअर्समध्ये भरपूर विद्यार्थी काय करतात, स्किप करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतं की 15पैकी आपल्याला मार्क जास्त पडू शकत नाही, तर मग ते त्याच्याकडं कानडोळं करतात, त्याच्याकडे बघत नाही. पण माझा असा सल्ला असेल की तुम्ही करंट अफेअर्स हे आता या 90 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने कवर करू शकता. यासाठी तुम्ही एक इयरबुक घेतलं पाहिजे. एक इयरबुक तुमच्याकडं हवंच 2023चं. त्यामुळे पूर्ण घडामोडी असणार आहे 2023च्या. आणि त्यानंतर जानेवारी ते मे 2024 साठीचे जे काही मंथली मॅगझिन असणार आहे, जसं तुम्ही परिक्रमा वाचू शकतात. या परिक्रमा तुम्ही चांगल्या पद्धतीने करायला पाहिजेत. किंवा याच्यामध्ये तुम्ही जून महिन्याची पण परिक्रमा ॲड करू शकतात. कारण की जून महिन्याची परिक्रमामध्ये बॅक डेटचं सगळा करंट अफेअरचा डेटा असतो. त्यामुळे जानेवारी ते जून या सगळ्या परिक्रमा किंवा जानेवारी ते जून जे काही तुमच्याकडे मॅगझिन असेल करंट अफेअरचं, त्या सगळ्या तुम्ही कलेक्ट करून तुम्ही या 90 दिवसामध्ये ते तुम्ही वाचायला हवेत. तर हे अशा पद्धतीने जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी हे करायला हवं. त्यानंतर तर सीसॅटची जर स्ट्रॅटर्जी आपण बघितलं तर भरपूर विद्यार्थ्यांना हे सीसॅट पण अवघड जात असतं. पण आयोगाचा जर पॅटर्न बघितला तर आयोग हा काय करतो आहे की 50 जे काही आपण म्हणू प्रश्न आहेत, 50 प्रश्न हे पॅसेजवर असतात, उतार्यावर असतात. तर यामध्येच तुमचं बऱ्यापैकी सीसॅट हे कवर होऊन जात असतं. त्यानंतरचे 25 प्रश्न हे तुमचे रिझनिंग आणि मॅथवर असतात आणि 5 प्रश्न हे तुमचं डिसिजन मेकिंगवर असतात. आता ह्या डिसिजन मेकिंगमध्ये बऱ्यापैकी मुलांना 10 मार्क मिळतातच, 10+ मार्क असतात विद्यार्थ्यांना याच्यामध्ये. राहतं काय पॅसेज, तर उतार्यामध्ये जर तुमचे 40 पॅसेज जरी बरोबर आले, 40 प्रश्न जर बरोबर आले पॅसेजचे, तरी तुम्ही इझिली क्वालिफाय करू शकता सीसॅटला. पण जर आपण असं अपेक्षित म्हणजे जर आपण असं कन्सिडर केलं यावर्षी जर आयोगाने सीसॅट हा थोडा डिफिकल्ट सेट केला, तर त्यासाठी काय करायला हवं, तर हे जे काही 25 प्रश्न आहेत तर याचा जर तुम्ही अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही डेली 1 तास यावर तुम्ही स्टडी करू शकतात. कारण की याचा फायदा तुम्हाला कंबाईनला पण होणार आहेच. त्यामुळे रिझनिंग आणि मॅथचं काही तुमचं नुकसान होणार नाही आहे. तर तुम्ही डेली 1 तास यावर पण लक्ष देऊ शकता. आता पुढे जर आपण गेलो तर आपल्याला समजतं आहे की काही ओल्ड विद्यार्थी आहेत आणि काही जॉब करणारे विद्यार्थी आहेत.
आणि काही मेन्स देणारे विद्यार्थी आहेत, त्यांनी ऑलरेडी मेन्स दिलेले आहे. तर ते विद्यार्थी काय करू शकतात, तर आपण जर बघितलं तर मार्च महिना, त्यानंतर एप्रिल, त्यानंतर मे आणि जूनमध्ये तर आपला पेपर असेल. समजा आपण असं धरूयात 23 किंवा 30 जूनला पेपर असेल. अशा अनुषंगाने मार्च महिन्यात तर आज 22 तारीख आहे, त्यामुळे इथे काही फक्त 10 दिवस शिल्लक आहे असं समजूयात आपण. त्यानंतर इकडे जर बघितलं आपण तर 30 दिवस, इथे 30 दिवस आपण कन्सिडर करू. असं टोटल जर बघितलं आपण आणि याचे आपण 20 दिवस वगैरे धरूयात. ठीक आहे, अशा पद्धतीने हे 90 दिवस आपल्याला भेटत आहे. तर यामध्ये जे जुने विद्यार्थी हे काय करू शकतात की हे जे 10 दिवस आहेत मार्च महिन्यातले, ते इथे ते PYQ करू शकतात. चांगल्या पद्धतीने PYQ, मेन्सचे PYQ ते करू शकतात. मेनचे PYQ करण्याचा त्यांचा फायदा असा आहे की नंतर जे काही त्यांना 6 महिने 5 महिने भेटणार आहेत मेन्ससाठी, तर त्यावेळेस फार हेक्टिक शेड्यूल असणार आहे. कारण की मधात तुमचं कंबाईनची एक्झाम असेल, मधात तुमच्या कंबाईनच्या मेन्स असतील, त्यानंतर बऱ्यापैकी तुम्हाला लँग्वेज वगैरे करायचं असेल किंवा HRD आणि सायन्स अँड टेक वाचायचं असेल, बायोटेक्नॉलॉजी वाचायचं असेल, त्यासाठी तुम्हाला वेळ द्यायचा असेल, तर तुम्ही हे जे 10 दिवस आहेत मार्च महिन्यातले, तर या 10 दिवसामध्ये मेन्सचे जे काही PYQ आहेत ते तुम्ही चांगल्या पद्धतीने करायला पाहिजेत. त्याचा फायदा तुम्हाला प्रीला पण होणार आहे आणि तुम्हाला एक मेन्सचं जे काही तुमचं मागच्या वर्षी जे काही तुमचा वीक पॉईंट होता तो तुमच्या लक्षात येईल की वीक पॉईंट आणि स्ट्रॉंग पॉईंट तुम्हाला यातून समजून येईल. तर माझे जे काही व्हिडिओ आहेत यूट्यूबवर PYQ ॲनालिसिसचे, तर ते तुम्ही व्हिडिओ ह्या मागच्या 4 वर्षातले तुम्ही बघू शकता आणि त्यावरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की कशा पद्धतीने मग मेन्सला तुम्हाला ती तुमची स्ट्रॅटर्जी नवीन आखायची आहे, तुमचे वीक पॉईंट काय, स्ट्रॉंग पॉईंट काय, हे तुम्हाला सगळं त्याच्यातून कळून जाईल. त्यामुळे तुम्ही हे 10 दिवस मेन्सचं PYQ करू शकता. त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये जुने विद्यार्थी जे असतील तर ते तुम्ही हाफ डे अशा पद्धतीने करू शकतात की हाफ डे तुम्ही मेनचा अभ्यास करू शकता आणि हाफ डे तुम्ही प्रीचा अभ्यास करू शकता. कारण की मेनचा अभ्यास आणि मेन्स दिल्या कारणाने तुम्हाला तो एक्सपिरियन्स जास्त आलेला असतो. त्यामुळे तुम्ही पूर्ण दिवस हा फक्त प्रीसाठी न देता तुम्ही मेन्सचे पण काही सब्जेक्ट याच्यामध्ये कवर करू शकता. तर हा तुमचा एक काय होईल, एक बेनिफिट असेल. कारण की नंतरच्या 6 महिन्यामध्ये जो अभ्यास होणार आहे तो तुमचा इथे होऊन जातो आहे. कारण की जून महिन्यात एक्झाम आहे, तर जून महिन्यात एक्झाम असल्या कारणाने तुम्ही PYQ आणि मेन्सचा स्टडी तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये करू शकतात. आणि मे महिन्यामध्ये तुम्ही काय करायला हवं की टेस्ट सिरीज तुम्ही सॉल्व करायला हवी किंवा MCQची जी प्रॅक्टिस आहे ती तुम्ही इथं करायला हवी जुने विद्यार्थ्यांनी. कारण की जुन्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आता अभ्यासाचा नसतो, त्यांचा अभ्यास हा बऱ्यापैकी झालेला असतो. त्यांचा प्रॉब्लेम असतो की MCQ सॉल्विंग, MCQमध्ये लॉजिक डेव्हलप करणं आणि आपला स्कोअर जो स्टक झालेला आहे, जो थांबलेला आहे, त्या स्कोअरला कसं वर घेऊन जायचं. तर हा त्यांचा एक मेन मोटो असला पाहिजे. त्या स्कोअरला जर वर घेऊन जायचं असेल तर तुम्हाला MCQ प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही MCQ प्रॅक्टिस या मे महिन्यात तुम्ही केलं पाहिजे. आणि मग जून महिना जसा स्टार्ट होईल तर जून महिन्यामध्ये तुमचं फक्त काय राहणार आहे, फायनल रिव्हिजन. तर अशा पद्धतीने हे जुने विद्यार्थी हे करू शकतात. तर बघा मित्रांनो, हे एक छोटासा प्रयत्न केला आहे मी तुम्हाला एक दिशा देण्याचा. जर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.